विधान परिषदेची निवडणूक आता होणार आहे। कोणीही फॉर्म मागे घेतलेला नाही आहे। विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत। अर्ज माघारीची मुदत संपली आहे। कुणीही अर्ज माघार घेतलेला नाही आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये 14 जणांमध्ये लढत होणार आहे। 11 जागांसाठी निवडणूक लागलेली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, नक्कीच विधान परिषदेची निवडणूक आहे, बिनविरोध होऊ शकते अशी चर्चा सुरू होती आणि अशी गणित आखली गेली होती। परंतु उद्धव ठाकरे गटाकडनं एक उमेदवार दिलेला आहे मिलिंद नार्वेकरच्या नावाने आणि त्यामुळे आता 12 उमेदवार झालेले आहेत। 11 जागा होत्या, तिथे आता 12 जागा झालेल्या आहेत। त्यामुळे आता ही निवडणूक होणारच हे आता याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। आता घोडेबाजार सुरू होईल, कारण की 11 जागा आहेत आणि 11 जागा आहेत आणि तिकडे 12 जण उभे आहेत। त्यामुळे कोणाची विकेट पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाविकास आघाडीचे 3 असतील तर महायुतीचे जवळपास 8-9 जण रिंगणात आहेत। आता मताची जुळवाजुळवी करावी लागणार आहे, वेगळी गणितं याची आखावी लागणार आहेत। घोडेबाजारी होऊ शकतो, कारण की जो महाविकास आघाडीचे 3 उमेदवार उभे केलेले आहेत त्यांचा दावा आहे तर या तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू आणि तिथूनच महायुतीचाही दावा का आम्ही सर्व उमेदवार जिंकून काढू। त्यामुळे आता कोण कुठे फोडाफोडी होते, कशी फोडाफोडी होते, कोण कोणाला खेचतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत का आता ही निवडणूक होणार, ही निवडणूक बिनविरोध होणार होती ती होणार नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे घोडेबाजार आता नक्की होणार। अगदी कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।